नमस्कार. मिती ग्रुप आयोजित श्रावण महोत्सव 2025. टायटल पार्टनर पीतांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ RCF. प्राइड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स आणि बेडेकर. पॉवर्ड बाय सप्रेज, माधव बाग, अंग्रेजी ढाबा. को स्पॉन्सर्स तन्वी हर्बल, NKGSB बँक. गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा. स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट दुबई. मंडळी नमस्कार. श्रावण महोत्सव 2025च्या आजच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण म्हटल्यानंतर सगळे सण आणि सणांच्या निमित्ताने घरोघरी होणारे उत्तम पदार्थ. खरं तर या दिवसात प्रत्येक घरी काही ना काही असे पदार्थ तयार होत असतात की जे आपले सण परंपरा या सगळ्यांना धरून असतात. पण त्याच्याच बरोबर आपल्या या सगळ्या दिवसांमध्ये आपला जो आहार आहे त्या आहाराच्या दृष्टीने आपण किती योग्य आणि कसं खाल्लं पाहिजे याविषयीचा विचार सुद्धा करणं अगदी गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीने श्रावण महोत्सव म्हटल्यानंतर पाककला स्पर्धा ही तर आहेच, पण ही पाककला स्पर्धा आपण जेव्हा आयोजित करतो तेव्हा पौष्टिकता हा गुणधर्म या सगळ्या पदार्थांमध्ये असलाच पाहिजे असा आपला खास आग्रह असतो. कारण आपण जे काही खाऊ ते उत्तम असेल हा निश्चित आपला सगळा यामागचा विचार आहे. आणि याच दृष्टीने माधवबागचे डॉक्टर रोहित साने आज आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. 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 खरं तर श्रावण महोत्सवशी आपण माधवबाग आणि मिती ग्रुप हे एक खरं तर समीकरण आहे जुळलेलं आणि गेली अनेक वर्ष आपण या सगळ्या प्रवासात एकत्र आहोत. श्रावण महोत्सवचं हे 11वं वर्ष आहे आणि 11व्या वर्षाच्या निमित्ताने आपण 11 सेंटरवर ही स्पर्धा घेणार आहोत. तर मुळात माधवबाग या श्रावण महोत्सवशी जोडलेलं जे आहे त्याविषयी आज काय सांगाल? खूपच छान वाटतंय म्हणे मॅडम, कारण का मिती ग्रुप बरोबर जुडण्यात आणि एवढ्या सगळ्या छान पाककलाची स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या महिलांशी जुडण्यात सर्वात छान वाटतं. कारण का आहार हे येणाऱ्या पुढच्या जगातलं ऍक्च्युअल औषध आहे. कारण का इन द फ्युचर जर आपण त्या आहारावर छान लक्ष ठेवलेलं असेल तर आपल्याला कधीच औषधांची गरज लागणार नाहीये. म्हणून घरातली बाई किंवा घरातली व्यक्ती जो कोण जेवण बनवणार आहे, म्हणजे मी सुद्धा जेव्हा कुठल्याही प्रकारचं जेवण जेवतो किंवा बनवतो हे डोक्यात क्लिअर असतं की आपण काय खातोय, किती खातोय आणि केव्हा खातोय. हे जर क्लिअर असेल आणि ते जेवण बनवणारं अजून रुचकर झालेलं असेल मग तर विचारायलाच नको. सो ह्या अशा प्लॅटफॉर्म वरती जुडल्या कारणाने खूपच छान वाटतंय की खरं जे मेसेज आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो अशा प्लॅटफॉर्म्सवरनं पोहोचवणं खूपच इझी माध्यम बनलेलं असतं. अगदी अगदी खरंय. आणि रोहित सर तुम्हाला सांगू, जून महिना लागला की सगळ्या स्पर्धकांचे फोन सुरू होतात की यावर्षी कोणता विषय तुम्ही आम्हाला देणार आहात. आणि मग त्या विषयाच्या अनुषंगाने एक विचार त्यांचे सुरू होतात, वेगवेगळे एक्सपेरिमेंट होतात आणि खरोखर म्हणजे स्पर्धकांची कल्पकता, विशेषतः महिलांचं प्रमाण जास्त आहे या सगळ्या स्पर्धांमध्ये, पण आपण पुरुष मंडळींना सुद्धा म्हटलेलं आहे की तुम्हीही भाग घ्यायचा आहे आणि काही मंडळी आता भाग घेत आहेत. पण महिलांची जी कल्पकता आहे ना या सगळ्यामध्ये, म्हणजे मी खरंच अचंबित होते की काय प्रकारचं किती विचार ह्या बायका करू शकतात आणि त्यातनं या सगळ्या स्पर्धकांनी बनवलेले पदार्थ आपल्या समोर येतात. यावर्षी असं झालं की आम्ही विषय दिला की ब्रेकफास्टचा पदार्थ. आपल्याकडे न्याहारी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं तुमच्याकडे आयुर्वेदाच्या दृष्टीने तर न्याहारीचं महत्व खूप आहे. तर मला असं वाटतं की आज आम्हाला तुम्ही ते न्याहारीचं महत्व नेमकं काय आहे ते सुरुवातीला सांगा. ओके. सो आता ना बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं आयुर्वेदात पहिलं काय सांगितलेलं आहे की जे काही सकाळची सुरुवात असेल ती गोड गोष्टींनी कधीच करू नये. ही सर्वात पहिली गोष्ट आपण सगळ्यांना समजून घेतली पाहिजे की बऱ्याच वेळेस आपण सकाळी उठल्यानंतर जर काहीतरी गोड, म्हणजे समजा चहा, गोड चहा बनवलेला जर मी पहिला पित असेल तर दॅट इज अ प्रॉब्लेम. सो जर आपण ब्रेकफास्टची सुरुवात कुठल्याही गोड गोष्टीने करत असेल तर करू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ब्रेकफास्ट ही सर्वात जितकं मोठा मील असू शकेल तितकं छान.
कारण का जर आपण गणित लावलं तर रात्रीच्या साधारण 9:30-10 वाजता जेव्हा आपण रात्री जेवलेलो असतो ते सकाळी साधारण 7:30-8 वाजेपर्यंत साधारण आपण जर बघितलं ते 10 ते 12 तास असतात. ते 10 ते 12 तास आपण काही खाल्लेलं नसतं. आतमध्ये इंटेस्टाईन एकदम क्लीन झालेली असते आणि छान भूक लागलेली असते. त्यावेळेला जेव्हा आपण जे खाणार आहोत ते खूप छान पचणार आहे. सो न्याहारी किंवा आपण जर ब्रेकफास्ट म्हणालो तो ब्रेकफास्ट जितका छान असेल अख्ख्या दिवसभरासाठी एनर्जी खूप छान प्रोड्यूस होणार आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, हे जे आपण सकाळचं जो काही ब्रेकफास्ट करणार आहोत त्या सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये जितके कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतील कमी जितके सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे काय तर कुठलाही साखरेचा प्रकार असेल, कुठलाही डायरेक्ट आपण समजा खूप जास्त काहीतरी गोड आपण बनवून शिरा वगैरे बनवून खाणार असो तर त्या गोष्टी जितक्या कमी. ऑन द कॉन्ट्ररी आपण जितके कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट वाढवू जितकं आपण जास्त ज्वारी, बाजरी, नाचणी ह्यांचा वापर करू, डाळींचा वापर करू, जितकं आपण समजा सोयाबीनचा वापर करू, आपण जितकं होऊ शकेल तितकं बेसन वगैरेच्या गोष्टींचा वापर करू. या सगळ्या गोष्टी जितक्या आपण जास्त करू तितकं आपला तो ब्रेकफास्ट जास्त फ्रुटफुल ठरतो. आणि सर्वात इम्पॉर्टंट जर ब्रेकफास्ट मध्ये आपण व्हेजिटेबल्सचा जर जास्त उपयोग केलेला असेल तर त्या व्हेजिटेबल्स लिव्हर वरती जे छान ऍक्टिव्हेशन होतं त्या लिव्हरचं काम असतं शरीराला स्वच्छ ठेवणे आणि कुठेही कचरा साठून न देणे. वर त्याच लिव्हरचं काम असतं कोलेस्ट्रॉल बनवताना नीट हिशोब ठेवून बनवणे. आणि जर ते कोलेस्ट्रॉल छान बनवलेलं असेल तर जगात आपल्याला कुठलाही रोग होऊ शकत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेकफास्ट वरती अवलंबून असतात. म्हणून तुम्ही जो टॉपिक हा सगळ्यांना दिलेला आहे ब्रेकफास्टच्या बाबतीतला तो एकदम सुरेख आहे. जर या सगळ्यांनी घरातल्या ब्रेकफास्ट वरती छान मस्त कंट्रोल ठेवलेला असेल तर कुठल्याही व्यक्तीला डॉक्टरची गरज लागणार नाही. हे नक्की आपण आजपर्यंत आपण समजू शकतो. वा, म्हणजे खरं तर आम्ही नेहमी म्हणतो की पदार्थ करा तो चविष्ट तर असला पाहिजे पण पौष्टिकता जपली पाहिजे. तर हा मंत्र आम्ही गेली 10 वर्ष जपलाय. तो बऱ्यापैकी पुढेही जपण्याचा विचार निश्चितच आहे. पण या सगळ्यामध्ये आपला जो आहार आहे म्हणजे भारतीय आहार म्हणू किंवा अगदी महाराष्ट्रातला आहार म्हणू तर तो म्हणजे चौरस अन्न असं आपण नेहमी आपल्याकडे म्हणतो. तर ते त्याचं जे महत्व आहे ते आपल्या अन्नामध्ये आहे आणि त्यातही आपण मग सकाळी पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ हे सगळे खाद्यपदार्थ आपण साधारण बरोबर. ब्रेकफास्टला खातो किंवा कोकणात मग अगदी मऊ भात वगैरे अशा पण गोष्टी असतात. तर यामध्ये आता नाविन्याची भर जर घालायची असेल, काही कॉम्बिनेशन्स करायची असतील, तर नेमकी ती मेडिकली म्हणजे आयुर्वेदाच्या दृष्टीने नेमकी काय असावी आणि काय नसावी अशा थोड्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. ओके, ओके. आता नाविन्याची गोष्ट आपण जर म्हणालो ना तर सर्वात हां. इम्पॉर्टंट काय जसं आता तुम्ही सगळी नावं घेतली. समजा पोहे असतील, उपमा असेल, हं. शिरा असेल किंवा लापशी असेल, मऊ भात असेल, पेज असेल, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय जास्त छान न्यूट्रिशियस आहेत. याला हं. काहीही वाद नाही. आता जर आपण एक अंदाज जर आपण घेतला तर समजा मी जर मऊ भात खात असेल, मऊ भातात खूप छान कार्बोहायड्रेट लेवल्स आहेत. सो ज्यांना स्वतःचं वजन वाढवायचं असेल त्यांनी मऊ भात जास्तीत जास्त खावा. ज्यांना पूर्ण दिवसभर खूप जास्त कष्ट करायचे आहेत त्यांनी मऊ भात किंवा भाताची पेज ही जास्तीत जास्त घ्यावी. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्याच्यात त्यांनी बेसनाचा वापर जर केलेला असेल, बेसनाचं समजा थालीपीठ बनवलं किंवा आपण समजा बेसनाचं आपण अजून काही ना काहीतरी प्रिपरेशन्स आपण बनवले तर धिरडं हे केलं सगळ्या गोष्टी समजा. भेदभाव हं. केलं तर या सगळ्या गोष्टींनी आपलं वजन कमी होणार आहे. जितकं बरं. आता फॉर एक्झाम्पल पोहे असतील किंवा उपमा असेल ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स आपण टाकलेले असतील. आता हे व्हेजिटेबल्स एक्झॉटिक व्हेजिटेबल्स पण असू शकतात किंवा आपले इंडियन व्हेजिटेबल सुद्धा असू शकतात. ह्या गोष्टी जर ऍड केलेल्या असतील तर वजन कमी करायला मला मदत करतील. पण समजा मला वजन वाढवायचंय तर मी कुठलंही व्हेजिटेबल न टाकता फक्त पोहे खाल्ले तर त्याच्याने मला वजन वाढवता येऊ शकेल. सो आपली स्ट्रॅटेजी काय आहे, आपल्याला काय अचीव्ह करायचं आहे त्याच्या अनुसार गोष्टी होऊ शकतात. प्लस
आजकाल बऱ्याचशा वेळेस तुम्ही जर नवीन ज्या गोष्टी बघायचं म्हटलं तर आजकाल किनोवा सारख्या गोष्टी आहेत किंवा ओट्स सारख्या गोष्टी आहेत किंवा बकवीट आहे. असे बरेचसे वेगवेगळे धान्य आहेत ज्यांचा वापर आपण करू शकतो आपल्या ब्रेकफास्टच्या रेसिपीज मध्ये ऍज वेल. बऱ्याच वेळेस लोकांच्या नॉर्मल जेवणामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये बऱ्याच वेळेस दुधाचे बरेच काही काही प्रकार आपण बनवायला आपण बघत असतो. जिथे लोकांना वजन वाढवायचं असेल तिथे दुधाचा वापर करायला हवा. पण जर मला वजन कमी करायचं आहे तर दुधाचा अन्न जितकं मी कमी खाईन तितकं सुंदर. पण जर आपल्याला दूध पाहिजेच आहे आणि मला वजनही वाढवून द्यायचं नाहीये तर वी कॅन शिफ्ट ओव्हर टू सम काइंड ऑफ प्लांट मिल्क. म्हणजे इन्स्टेड ऑफ अॅनिमल मिल्क मी गाईचं म्हशीचं दूध पिण्याच्या ऐवजी मी समजा ओट्स मिल्क प्यायलो, आल्मंड मिल्क प्यायलो म्हणजे बदामाचं दूध प्यायलो किंवा अजून बरेचसे वेगवेगळ्या प्रकारची प्लांट मिल्क आपल्याला मिळू शकतात. यांचा वापर आपण नाविन्य आणण्यासाठी आपल्या खाण्यामध्ये करू शकतो. ऍज वेल सकाळची सुरुवात मी जितक्या कडू गोष्टींनी करेन, जितकी मी तिखट तुरट अशा गोष्टींनी मी जितकी सुरुवात करेन तितकं माझं लिव्हर ऍक्टिव्हेट होतं आणि माझ्या शरीराची शुद्धी व्हायला सुरुवात होते. सो आपण जितकं नाविन्य आणायचा प्रयत्न करू तितकंच आपण चविष्ट ऍज वेल ऍज आपल्या शरीराला हेल्दी असण्याची सुद्धा आपण छान सांगड घालता आली तर ते खाणं किंवा तो नाश्ता आपल्यासाठी सर्वात सुंदर असू शकतो. वा, म्हणजे बघा आहाराचं महत्वच मुळात किती मोठं आहे आणि माधव वाघने नेहमीच आहार, विहार आणि विचार या त्रिसूत्रीवर काम नेहमीच केलेलं आहे. त्यामुळे माधव वाघच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही तुमच्या पेशंट्सना सगळ्यांना जेव्हा सांगता तेव्हा हे आहाराचं महत्व तर तुम्ही समजावून देताच. पण ही जी त्रिसूत्री आहे ती नेमकी कशा पद्धतीने काम करते आणि माधव वाघच्या बरोबर म्हणजे जेव्हा आपण मधुमेह असेल, हार्ट डिझीज असेल किंवा वजन कंट्रोलमध्ये ठेवणं असेल, ह्या सगळ्या दृष्टीने माधवबागचे उपचार अनेक लोकांना उपयोगी असे ठरतात. तर ही त्रिसूत्री तुम्ही त्या सगळ्या पेशंट्सना कशा प्रकारे सांगता आणि ती कशी उपयोगी आहे? बरोबर. कसं आहे या त्रिसूत्रीमध्ये आहार, विहार आणि विचार हे जर आपण नीट बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट असतो तो आहार. कारण का आयुर्वेदाचं म्हणणं काय की मी जे जेवणार आहे त्याच गोष्टींच्या बाबतीतल्या घटना माझ्या शरीरात घडणार आहेत. जसं फॉर एक्झाम्पल की समजा मी जर खूप जास्त अग्रेसिव्ह जर मला मूड माझा झालेला असेल तर ह्याचा अर्थ माझ्या जेवणात जास्त तिखट आणि जास्त लवण युक्त रस माझ्या जेवणात असणार होते ह्याच्या अगोदर, ज्याच्यामुळे माझा स्वभाव असा झालेला आहे. जर मला एकदम मी गोड गोष्टी खाण्याची जर मला सवय असेल तर ऑब्व्हियसली माझा जो शरीराचा कल असतो तो थोडासा लेझीनेस कडे असतो. मी थोडासा थकलेल्यासारखा फील होणार, माझी शरीर यष्टी दिसताना ती थोडीशी थुलथुलीत दिसणार. अशा गोष्टी आपल्या शरीरात घडत असतात आपल्या आहारामुळे. प्लस कित्येक लोक म्हणत असतात की मला खूप टेन्शन येतं, मला खूप अँझायटी असते, मला खूप आतमधून कासावीस झाल्यासारखं फील होतं. ह्याचा सुद्धा संबंध आपल्या आहाराशी असतो. जर माझा आहार छान घेतलेला असेल, जर तो कमी कॅलरीजचा असेल, लिस्ट कार्बोहायड्रेटचा असेल, मॅक्सिमम प्रोटीन्सचा असेल तर माझ्या या आहारामुळे माझ्या शरीरातली लेझीनेस गायब झालेला असतो आणि मी पूर्ण दिवसभरासाठी छान ऍक्टिव्ह राहण्याची मला सोय मिळत असते. सो आहार, विहार आणि विचार या तिघांची जी त्रिसूत्री आहे या त्रिसूत्री तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. का? कारण का मी आहार जर माझा लाईट घेतलेला असेल तर विहार करायला मला काहीच प्रॉब्लेम राहत नाही. मी पूर्ण दिवस ऍक्टिव्ह राहतो, मग मला कधीच थकल्यासारखं वाटत नाही. प्लस आता त्याच्यात विचारांचा जर आपण विचार करायचा म्हटला तर माझ्या शरीरात जेवढं मी गोड गोष्टी खाणार आहे तेवढेच माझ्या शरीरात मी स्ट्रेस हॉर्मोन निर्माण करणार आहे. आणि स्ट्रेस हॉर्मोन जर निर्माण केलेले असतील तर छोट्याशा प्रॉब्लेमच्या विरुद्ध सुद्धा माझी रिॲक्शन जी भीतीची येते, आरड्याओरड्याची येते ती खूप जास्त असते. सो बऱ्याच वेळेस आपल्याला घरी किती लोक बोलताना म्हणतात की अरे बापरे हे तर छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायला लागलेले आहेत आजकाल. पण त्याचा अर्थ असा असतो की या व्यक्तीच्या शरीरात असा काहीतरी बदल घडतोय की इन्सुलिन रेझिस्टन्स नामक रोग निर्माण होतोय, ज्याच्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन वाढतायत आणि छोट्याशा गोष्टींना सुद्धा आपण उद्रेक होऊन त्याच्याशी रिस्पॉन्स करत असतो. सो
इथे जर आपण बघितलं सगळा संबंध आपल्या आहाराशी संबंध असतो. त्या आहाराला मी छान कंट्रोलमध्ये ठेवलेलं असेल तर मी माझे विचार पण कंट्रोल करू शकतो. सो घरातली गृहिणी जी असते, जी छान जेवण बनवून देत असते सगळ्या घराला खायला, आता त्या गृहिणीने हे विचार करायला हवं, की मला माझ्या फॅमिलीचा सायकोलॉजिकल बॅलन्स किती मेंटेन करून ठेवायचा आहे, त्याच्या अनुसार आहारात मला बदल करायला हवे. तर या वा. त्रिसूत्रीचा खूप इम्पॉर्टंट संबंध असतो आणि जर लागलं या त्रिसूत्रींमधनं जे काही आपण पास्टच्या एवढ्या काळामध्ये जर रोग बनवलेला असेल, तर त्याला आपल्याला त्या रोगाला रिव्हर्स करायला वेगवेगळे डॉक्टरनी वेगवेगळ्या गोष्टी, औषधं वगैरे आपण करू शकत असतो. पण खरं. जर घरातल्या गृहिणीने ठरवलं, की मला घरातल्या घरात मला रोग गायब करायचा आहे माझ्या पूर्ण फॅमिलीचा, दॅट इज पॉसिबल विथ ओन्ली दीज सिंपल जेवणातल्या प्रिन्सिपल्स मधनं. खरंच आहे. खरं तर रोहित सर तुम्ही नेहमीप्रमाणे इतकं सोप्पं करून सांगितलंय ना, की आम्हाला प्रत्येकाला ही गोष्ट पटते आणि त्यामुळे ती आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो, कारण तुम्ही ती सोप्या पद्धतीने सांगितलेली असते. आज माधवबागचं मिशन म्हटलं तर हृदयरोगमुक्त किंवा मधुमेहमुक्त भारत असला पाहिजे. सो त्या दृष्टीने माधवबागनी आत्तापर्यंत केलेली जी वाटचाल आहे, त्या सगळ्या दृष्टीने आज माधवबागच्या म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल, की माधवबागच्या स्पेशालिटीज ज्याला म्हणू, त्या नेमक्या काय-काय आहेत? ओके. नॉर्मली कसं असतं, की जिथे लोकांना कम्युनिकेशन हे गेलेलं असतं, की डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा हृदयरोग असेल, वजन वाढलेलं असेल, थायरॉइडची गोष्टी असतील, पीसीओडीचा रोग असेल, हे रोग ऐकल्यानंतर लोकं खूप घाबरून जातात. हं. पहिली गोष्ट आपल्याला हे समजून घ्यायची आहे, की ह्या रोगांना घाबरायची गरज नसते. हे सगळे रोग रिव्हर्स होऊ शकतात. वाह! बिलकुल घाबरायची गरज नसते. छान मेंटल बॅलन्स ठेवून आपल्याला ॲक्शन्स घ्यायचे आणि हे सगळे रोग रिव्हर्स करणं खूप सोपं असू शकतं. कारण का? जेव्हा कधी एखादी व्यक्ती त्या रोगाच्या बाबतीत ऐकते, की मला हा रोग झालेला आहे, तिथेच आपण गळपटून जातो. हं, हं. माधवबागचा थॉट एकदम सिंपल आहे, की आपण छान लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपली दिनचर्या जी आहे, आपलं जेवण जे आहे, आपले आचार जे आहेत, आपले विचार जे आहेत, या सगळ्यांना छान कंट्रोलमध्ये आणून हे रोग रिव्हर्स करणं खूप सोपं असू शकतं. यांना घाबरून जायची गरज नसते. बऱ्याच वेळेस जिथे डायबिटीज वाढलेला असतो, थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम झालेले असतात, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, अशा वेळेस आपण गोळ्या औषधं घेऊन त्या रोगाला लपवण्याचा प्रयत्न करत असतो. तिथे लपवण्याची गरज नसते. त्या रोगाला आपल्या शरीरातून आपल्याला बाहेर आपण हकलून देऊ शकत असतो. लागतं काय 2-3 महिन्यांची छान मदत लागते. ती पण छान गृहिणींकडनं जे काही आपण घरी जेवण बनवणार आहोत, त्या जेवणावर थोडासा कंट्रोल ठेवला तरी कामं सोपी होत असतात. आणि जर हं. रोग जास्त कधीतरी कंडिशनच्या बाहेर गेलेला असेल, तर मग त्या रोगांना औषधं आणि पंचकर्म करून आपण त्या रोगांना रिव्हर्स करून देऊ शकत असतो. माधवबाग मागच्या 19 वर्षांपासून पूर्णपणे ह्या रोगाला पूर्ण शरीरातून बाहेर हाकलून द्यायला आपण पेशंटची सतत मदत करत असतो आणि आजपर्यंत आपण दर महिन्याला आपण साधारण 10 ते 15,000 पेशंट्सचा हो. आपण डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, कोलेस्ट्रॉल असेल, थायरॉइड असेल, वजन वाढलेलं असेल, आपण धडाधड त्यांचे आपण रोग बाहेर काढत असतो. हं, हं. आता सोपी गोष्ट एवढी फक्त समजून घ्यायची आहे, की बऱ्याच वेळेस हे रोगांची नावं ऐकल्यानंतर आपण गळपटून जातो, की आता काही होऊ शकत नाही. आता आपल्याला जन्मभर औषधं घ्यावी लागणार. हे बिलकुल सत्य नाही. आपल्याला आपली पूर्ण जिंदगी विदाऊट एनी मेडिसिन काढता आली पाहिजे आणि ते जरूर शक्य होऊ शकतं. 2-4 महिन्यांचं छान पथ्य करण्याची गरज असते. ते जर केले, व्यायाम जर छान केले आणि गरज लागली तर औषध आणि पंचकर्म केली. ह्या जर गोष्टी केलेल्या असतील, तर रोगाला काहीही घाबरायची गरज नाही. ज्यांना ज्यांना त्याची भीती वाटते, त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत. तुमचे नक्की सगळे रोग आम्ही पूर्णपणे तुमचं शरीर स्वच्छ करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. सो घाबरत बसू नका. एव्हरीथिंग इज ईझी अँड पॉसिबल. अगदी. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं जे काही आजार आहेत ते इथून तयार होतात. ते एकदा क्लिअर केले,
की मग आपण अगदी फिट अँड फाईन म्हणतो तसे आहोत. आणि ही मानसिकता आज माधव बागने खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे सर आज जवळपास 400 क्लिनिक्स आणि आपली 2 मोठी हॉस्पिटल्स आणि या सगळ्या माध्यमातनं म्हणजे मला असं वाटतं प्रेक्षकांना मला हे सांगायचं की तुमच्या घराच्या जवळ जर तुम्ही शोध घेतलात तर तुम्हाला माधवबागचं एखादं क्लिनिक नक्की मिळेल. त्याच्यामुळे जिथे कुठे तुमच्या घराच्या जवळ माधवबागचं क्लिनिक असेल तिथे तुम्ही उपचार घेऊ शकता. मुळात हे असे डॉक्टर आहेत की ते म्हणतात आमच्याकडे येऊच नका, तुम्ही आधी घरच्या घरी करा. पण आपण जर अडलो तर माधवबाग आपल्या मदतीला आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. रोहित सर, मानसिकता या बाबतीत सुद्धा मला एक विचारायचंय की कळतंय पण वळत नाही अशी खूप वेळा परिस्थिती असते की आम्हाला कळतंय, तुम्ही म्हणताय की वा वा तुम्ही छान पद्धतीने ह्याच्याकडे बघा, आजाराला भिवू नका, पण नाही जमत. तर अशा वेळेला काही आपण ट्रिक म्हणा किंवा काही एक मंत्र, गुरुमंत्र आम्हाला द्या की ज्यातनं आमची ही भीती दूर होईल. सिंपल आहे. माझ्या अनुसार हे 70 to 80% लोकांच्या बाबतीत घडत असतं आणि लोकांच्या बाबतीत नाही, आपल्या बाबतीत सुद्धा घडत असतं की एखादी गोष्ट आपल्याला पटलेली आहे पण त्याचं ऍक्शन मध्ये कन्वर्ट करायला मला थोडंसं डिफिकल्टी वाटत असेल तर ह्याच्यात ना स्वतःला वाईट बोलण्यात काही अर्थ नसतो. सुरुवात करायची असते ती छोट्या छोट्या ऍक्शन्सने सुरुवात करायची असते. जसं आता तुम्ही म्हणाला ट्रिक्स कुठले ना कुठले तरी, तर सिंपल. आता मेजरली काय असतं तर वजन कमी करणं. हा, तर माधवबाग दर महिन्याला पृथ्वीवरचं 60,000 किलो आपण पृथ्वीवरची कमी करत असतो. म्हणजे 15 ते 20,000 लोकांचे आपण 3 ते 4 किलो वजन महिन्याला कमी करत असतो. सो टोटल 60,000 किलो जर आपण कमी करतोय दर महिन्याला वजन, तर त्याची मी तुम्हाला घरातल्या घरात समजा ट्रिक तुम्ही मागितली तर खूप सोपी गोष्ट असते. 2-3 ट्रिक्स आपण बघूया. सर्वात पहिलं ट्रिक म्हणजे काय, तर आपण पूर्ण दिवसभरातून जे काही गव्हाच्या गोष्टी खाणार असू तर ते गव्हाची गोष्ट खा. तुम्हाला आवडते ना, खा, प्रॉब्लेम काही नाही. करायचंय काय, तर अख्ख्या दिवसभरातून मी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं रात्रीचं जेवण या 3 गोष्टींमध्ये मी जास्तीत जास्त 100 ग्राम गहू अख्ख्या दिवसभरातून मी खाणार, त्याच्याहून जास्त खाणार नाही. ही सिंपल ट्रिक आपण करू शकतो. दुसरी ट्रिक काही करायची म्हटली तर आपण समजा आपलं वजन आपल्याला आटोक्यात आणायचं आहे तर दिवसभरातून समजा मी 1 किलो भाज्या मी खाणार आहे. हे जरी आपण डोक्यात ठरवून आपण एका व्यक्तीने ऑब्व्हियसली तर एका व्यक्तीने एका दिवसाला 1 किलो भाजी जर आपण खायची ठरवली तर त्याच्यानेच आपलं वजन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. ही दुसरी ट्रिक. तिसरी ट्रिक की जर मला वजन कमीच करायचंय आणि मला या पहिल्या दोन्ही ट्रिक आवडलेल्या नाहीत तर तिसऱ्या ट्रिकला मला एवढंच फक्त करायची की संध्याकाळी 6:30 किंवा 7 वाजल्यानंतर मी काहीही खायचं नाही. जर संध्याकाळी 6:30-7 नंतर मी खाल्लं नाही आणि दुसऱ्या सकाळी 7:30-8 वाजेपर्यंत मी उपाशी ठेवलेलं असेल तर शरीरात असे काही ना काहीतरी वेगवेगळे मेकॅनिझम्स घडत असतात ज्याच्याने चरबी बनण्याची प्रक्रिया आपल्या शरीरात कमी होत असते आणि त्याच्याने सुद्धा वजन आटोक्यात राहू शकतं ऍज वेल एज वजन कमी सुद्धा होऊ शकतं. असे सिंपल ट्रिक्स आपण बरेचसे करू शकतो. ते घरातल्या घरात जरी केले तरी तुम्ही आमच्याकडे यायच्या अगोदरच तुम्ही बरे व्हाल आणि हे जर झालं तरच माधवबाग जिंकलं असं मी नेहमी समजत असतो. सो असे बरेचसे ट्रिक्स आहेत जे आपण करू शकत असतो. छोट्या छोट्या ऍक्शन्सनी सुरू करा म्हणजे आपल्याला कधीही आपण मागे राहिलेलो आहोत आणि मी काही ऍक्शनच नाही केली असं कधीच वाटणार नाही आणि तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकाल. वा वा. खर तर म्हणजे या सगळ्यामध्ये बचतीचा जसा मंत्र असतो ना, SIP कसं महत्वाचं असतं तसे SIP चे मंत्र तुम्ही खरं तर आज आम्हाला दिले आणि ते जर थेंबे थेंबे तळे साचे असं जर आम्ही करत गेलो तर मला असं वाटतं आमची प्रकृती नक्की ठणठणीत राहू शकते. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला श्रावण महोत्सवच्या प्रत्येक सेंटरवर आपल्याकडनं जे डॉक्टर्स येणार आहेत त्यांच्याकडनं आम्हाला नक्की ऐकायला मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त आपण काही छान गिफ्ट हॅम्पर देणार आहोत आपल्या सगळ्या स्पर्धकांना, नंतर प्रत्येक सेंटरवरच्या विजेत्यांना आपण काही छान देणार आहोत. त्यामुळे माधवबाग कडनं येणारं जे गिफ्ट आहे ते खूप व्हॅल्युएबल असणार आहे असं निश्चित मी सांगेन. तर यावर्षीच्या श्रावण महोत्सव 2025च्या सगळ्या स्पर्धकांना जाता जाता
काय सांगाल आणि तुमच्याकडनं शुभेच्छा. एवढ्या सिंपल गोष्ट मला सांगायला आवडेल की आपण जे जेवण जी काय पाककला वगैरे सगळी आपण करणार आहोत त्याच्यात चविष्ट गोष्टी तर 100% बनल्या पाहिजेत आणि तुम्ही बनवणारच आहात. सो आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा तुमच्या या सगळ्या श्रावण महोत्सवाच्या बाबतीत ऐकलेलं आहे, जो काही प्रतिसाद एवढा छान मिळत असतो, सगळे एवढे एन्थुझियास्टिकली एवढी छान छान पाककला बनवून प्रेझेंट करत असतात. हॅट्स ऑफ टू इट. कारण का एवढी क्रिएटिव्हिटी निर्माण करणं म्हणजे यांचा मेंदू खूपच छान असतो. एवढी क्रिएटिव्हिटी करणं खूप मोठी गोष्ट असते. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऍज वेल एज टू ऑल द पार्टिसिपंट्स की एवढं छान तुम्ही करणार आहात. आणि हाच गोष्टी आपण जर करत राहिलो, एक कल्चर आपण छान जेवणाचं आपल्या घरात आणि आपल्या सोसायटीमध्ये बनवलेलं असेल तर माझ्या अनुसार रोग आपल्या भारतात कधी राहणारच नाही. आणि मला उलट या सगळ्यासाठी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला आवडेल. कारण का तुम्ही आमचं मिशन तुम्ही थोड्याशा वाटीने पूर्ण करायचा प्रयत्न करताय की आपल्याला जो हृदयमुक्त भारत बनवायचा आहे तो या आहारामधनच होऊ शकतो. आणि चविष्ट असलेलं सुंदर आहार पण तेही सुपर हेल्दी आहार असं कॉम्बिनेशन इज गोइंग टू बी अल्टिमेट. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीबडी की ह्या ह्याच्यात कोण जिंकणार आहे, कसं जिंकणार आहे हे काही जास्त इम्पॉर्टंट नसतो. पण तुम्ही जी क्रिएटिव्हिटी निर्माण करणार आहात त्याच्याने तुम्ही स्वतःमध्ये ऑलरेडी जिंकलेले आहात. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीबडी ॲज वेल एज टू यू. येस, थँक्यू सो मच. आणि जर गेली 10 वर्ष हे करता आलं, हे 11वं वर्ष आहे. त्यामुळे हे सातत्य आम्हाला टिकवता आलं आणि तुमच्यासारख्यांचे मदतीचे हात जेव्हा येतात, तेव्हा ते सातत्य पुढच्याही काळात आम्ही टिकवू शकू याचा एक विश्वास आम्हाला निश्चित वाटतो. त्यामुळे या प्रत्येक सेंटरवर आपल्याला खरोखर नाविन्य आणि विविधता, म्हणजे खरोखर मला नेहमी आश्चर्य वाटतं की आम्ही एक विषय देतो. जसं गेल्या वर्षी आम्ही विषय दिला होता तांदूळापासून वेगवेगळे पदार्थ बनवा. तांदूळ म्हटल्यानंतर असं वाटलं होतं की काही हाताच्या बोटावर मोजणे इतके पदार्थ बनतील. पण 100-150 पेक्षा जास्तच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले गेले आणि हे दरवर्षी होतंय. त्यामुळे खरंच मला कल्पकतेला, महिलांच्या आणि स्पर्धकांच्या कल्पकतेला सलाम करावासा वाटतो. त्यामुळे सर असेच आमच्याशी जोडलेले राहा, म्हणजे आपण हा पुढचा जो प्रवास आहे तो आणखीन छान नक्की आपल्याला करता येईल. जाता जाता पुन्हा एकदा आपले सगळे जे मदतीचे हात आहेत त्यांच्याविषयीचं कृतज्ञता निश्चित व्यक्त करावीशी वाटते. आपले टायटल स्पॉन्सर आहेत पितांबरी रुचियाना, इन असोसिएशन विथ RCF, प्राईड पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, पॉवर्ड बाय माधवबाग, सप्रे आणि अंग्रेजी ढाबा, को स्पॉन्सर तन्वी हर्बल आणि NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट. तर या सगळ्यातनं जे विजेते होणार आहेत त्या पहिल्या आणि दुसऱ्या विजेत्या स्पर्धकांना आम्ही थेट दुबईला आणि थायलंडला पाठवणार आहोत. ते त्यांचं बक्षीस असणार आहे, त्यांना पैठणी असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त भरपूर गिफ्ट हॅम्पर्स असणार आहेत. तेव्हा येत्या 25 जुलै पासून 21 ऑगस्ट पर्यंत श्रावण महोत्सव असाच रंगत चालणार आहे. रोहित सर खूप धन्यवाद आणि असेच भेटत राहू आपल्या वेगवेगळ्या प्रयोगातनं. धन्यवाद. नक्की. थँक्यू.